मागच्या काही वर्षांपासून मला खेतवाडीचे गणपती बघायचे होते. तर आज योग आला. आज उतरलो चर्णी रोड स्टेशनला आणि आता खेतवाडीचे गणपती बघूया कसे आहेत ते. वेस्टर्न लाईनला कसं आपलं जाणं येणं होत नाही ना, ते विचारतच चाललो आहे. 2 मिनिटात पोचेन आपण. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील खेतवाडी गणराज गणपती हा मुंबईतील सर्वात नेत्रदीपक आणि उंच गणेश मूर्तींपैकी एक आहे. हा एक गणपती बघूया. याच्या समोरची गल्ली आहे ती खेतवाडीची गल्ली. चला तर मग खेतवाडीच्या गल्लीमध्ये. तर ही आहे खेतवाडीची गल्ली. या पूर्ण गल्लीमध्ये प्रत्येक गल्लीचा एक गणपती आहे आणि खेतवाडी क्रॉसलेनचे वेगळे, म्हणजे इथे एकापेक्षा एक असे गणपती इथे साकारण्यात आले आहेत. इथे जुनी मंडळं आहेत आपल्याला बघायला मिळतील. इथले एक विशेष आहे, इथले गणपती हे खूप उंच आणि बऱ्याचशा मंडळात चलचित्र दाखवलेली आहेत. एकाच ठिकाणी तुम्हाला 20 तरी गणपती बघायला मिळतील. ही आहे खेतवाडीची गल्ली 2 आणि 3. खेतवाडीची 2 आणि 3 नंबरच्या गल्ल्या एकत्र जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही गल्लीत एकच बाप्पांचा उत्सव आहे. एक एक गणपती जरा लवकर करूया, जेणेकरून आपणास जास्त गणपती बघायला मिळतील. खेतवाडीचे गणपती हे कधी बघायला आलो नव्हतो, तर आज पहिल्यांदा येतोय. बघूया, पण मस्त आहे. पण आणि हा गणपती आहे खेतवाडी 2 क्रॉसलेनचा गणपती. आज रविवार असल्याकारणाने गर्दी जास्त होती. तरीसुद्धा मी दुपारच्या वेळेस गेलो होतो, तरीसुद्धा एवढी गर्दी आहे. संध्याकाळी अजून गर्दी वाढणार, त्यामुळे कोणाला इथे जर यायचं असेल तर सकाळी या, जेणेकरून तुम्हाला गर्दी आणि नंबर लावायला टाईम नाही भेटणार. जेणेकरून तुम्ही नंबर लावून म्हणजे लाईन लावून गणपती बघू शकता.
इथे असे काही ठिकाणी असे शो असतात 5-5 मिनिटाचे, त्यामुळे मंडपात गर्दी वाढते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडल आए हुए सभी गणेश भक्तों का स्वागत है. विष्णु की शरण में आकर से मदद मांगते. हमें संजीवनी मंत्र से बचाइए प्रभु, हमारी सहायता कीजिए. संजीवनी मंत्र का केवल एक उत्तर है, अमृत. अमृत अमृत से एक एक करके तेरा कुछ रखो और चौथावा रखा था अमृत. इथे याने चलचित्र दाखवले आहे समुद्र मंथनाचा. समुद्र मंथनामध्ये अमृत मिळाले आणि ते अमृत कसे दानवांना न देता फक्त देवांपर्यंत अमृत पोचले याची कथा इथे सांगितली आहे. दिल्ली छोटी होने की वजह से हम यहाँ तो घुमा नहीं सकते, पर आगमन के वक्त 25 फुट के गणपति की मूर्ति को 360 डिग्री घुमाकर इस छोटी सी गली के अंदर यहाँ स्टेज तक कैसे लाए, इसका वीडियो हम बताते हैं. बोलो गणपति बाप्पा, मंगल मूर्ति. खेतवाडीचे गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडल खेतवाड़ीचा नमूदा यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करते हैं. इथे सुद्धा एक शो आहे, चलचित्र साकारण्यात आले आहे जे आपल्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना समर्पित आहे. आतंकवादींनी आपल्यावर केलेल्या बॅड हल्ल्याचे आपण कसे त्यांना चोख उत्तर दिले त्याच्याबद्दल हे सांगण्यात आले आहे. ब्रह्मोस त्यांचे आपले मिसाइल्स ते दिल्ली की दीवारों ने कांप कर पूछा अब क्या, और वहीं से जन्म हुआ ऑपरेशन सिंदूर. हमारी आंख के सिर के ऊपर है. छुपे नहीं थे, कोई शोर नहीं, कोई सवाल नहीं, बस एक इशारा और एक आदेश. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. Oh!
इथे आपणास दाखवले गेले आहेत विष्णूंचे अवतार. इथे सांगितल्याप्रमाणे इथे गणपतींचे मूर्ती हे खूप उंच असतात आणि इथे साकारण्यात आलेले जे नयनरम्य दृश्य जे आहेत देखावे ते सुद्धा खूप छान असतात. जसं मी ऐकलं होतं तसंच खेतवाडीचे गणपती आहेत. खेतवाडीचा महागणपती आपल्या सर्व गणेशभक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. इथे असे छोटे छोटे मंडळाचे गणपतीसुद्धा आहेत. ते सुद्धा आपण जाता जाता बघून घेऊया ना. आहेत समोर गणपती तर सोडायचे कशाला. आपल्याला जास्तीत जास्त गणपती बघायचे आहेत. ही एका गणपतीची लाईन आहे ती इथे संपते आणि त्याच्या बाजूलाच शेजारीच मी दुसऱ्या लाईनीमध्ये उभा आहे. तो तिकडचा गणपती आहे. म्हणजे कुठल्या गणपतीची लाईन कुठे जॉईंट होते ते समजत नाही. एवढ्या जवळजवळ गणपती आहेत. नववी खेतवाडीचा चिंतामणी. इथे सुद्धा विष्णूंचे अवतार दाखवले आहेत पण ते अवतार आहेत चलचित्राच्या स्वरूपात. इथे असे बरेचसे मंडळ आहेत. त्याचे बऱ्याचशा मंडळांच्या पुढे असे पासवाले बसलेले असतात. एकेका पासची किंमत 50 ते 100 रुपये या दरम्यान आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर पास न काढतासुद्धा आतमध्ये बघू शकता गणपती. आणि तुमच्याकडे वेळ नाही आहे तर तुम्ही कमीत कमी वेळामध्ये पास घेऊन गणपती बघू शकता. ते तुमच्यावर आहे. ही एक सुबक अशी मूर्ती आपणास बघायला मिळाली. महालाचा इथे रूप दिलेला आहे आणि लोक गणपतीच्या पायावरती डोकं ठेवून पाया पडत आहेत.
इथे सुद्धा छान असं डेकोरेशन केलेलं दिसतंय. इकडचं रंगकाम, त्यांचं रोषणाई हे आपणास अजूनच खूप तिकडचं वातावरण छान करून टाकते. अशा प्रकारे खेतवाडीचे बरेचसे गणपती मी तुम्हाला दाखवलेत. तर माझा हा प्रयत्न होता की तुमच्यापर्यंत हा गणपती खेतवाडीचे बघायला मिळावे. मी तर पहिल्यांदाच गेलो, तुम्ही गेला आहेत की नाही माहिती नाही, पण तुमच्यापर्यंत माझा छोटासा प्रयत्न. खेतवाडीचे गणपती. चला तर हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो. पुढे भेटू आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी हा माझा व्हिडिओ इथेच संपवतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पण काळजी घ्या. बाय.